दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आता भाकरी फिरणार का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। पक्षात 100% भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचं रोहित पवारांनी आता सांगितलंय। शरद पवार आणि जयंत पाटील पक्षामध्ये लवकरच बदल करतील असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे पक्षात मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे। तसंच रोहित पाटलांकडे मुख्य प्रतोद पद देण्यात आलं यावरूनही त्यांनी भाष्य केलंय। पवार साहेब नेहमीच भाकरी फिरवावी, योग्य वेळी भाकरी फिरवावी असं सांगत आलेले आहेत। तुमच्या पक्षामध्ये संघटनेमध्ये आता कुठेतरी भाकरी फिरवण्याची वेळ आली असं मला वाटतं। 100% ती वेळ आलेली आहे। आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून संघटनेमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मोठे बदल हे करतील आणि ते मोठे बदल झाल्यानंतर ज्या ज्या लोकांना जबाबदारी दिली जाईल ते अजून ताकदीने येणारे जे काही छोटे मोठे इलेक्शन आहेत, जे जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन असतील ते खूप मनापासून तिथे लढतील असा विश्वास माझ्यासारख्याला सुद्धा वाटतो। त्या बैठकीमध्ये जेव्हा चर्चा चालू होती कोणाला संधी द्यायची, आदरणीय पवार साहेब तिथे होते। त्या उपस्थितीमध्ये मीच विनंती केली की रोहित पाटलांना मुख्य प्रतिरोध म्हणून तिथे संधी द्यावी। त्यामुळे माझ्यावर अन्याय झालं असं बोललं आणि चर्चा होणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं। येत्या काळामध्ये संविधानिक पद जे सरकारमध्ये असतं, ज्या काही कमिटी ह्या विरोधी पक्षाला तिथे दिल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा संधी ही कदाचित माझ्यासारख्याला मिळू शकते। त्यामुळे उद्या जाऊन काय होईल, त्यामुळे जे काही काल पद दिली ते खूप विचार करून दिली गेली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।